Okay, so let's get started. Good evening, guys. Can you hear me? Hello, I'm audible. Yes. Okay. Okay, so let's get started. So, सॉफ्टवेअर टेस्टिंग. सो नवीन बॅच आपण स्टार्ट करतोय 8th बॅच. सॉफ्टवेअर टेस्टिंगची डेट आजपासून स्टार्ट करतोय. सो एक आज हा बेसिक ओव्हरव्ह्यूचा क्लास राहील, ज्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या बद्दल थोडी माहिती दिली जाईल की या सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या कोर्समध्ये जो ड्युरेशन दिलेला आहे त्या ड्युरेशन मध्ये कोणते कोणते टॉपिक्स कव्हर केल्या जातील, कोणत्या कोणत्या टेस्टिंग कव्हर केल्या जातील, त्यानंतर किती ड्युरेशन राहील एक्झॅक्टली, आणि सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या कोर्सचा पूर्ण रोड मॅप आज थोडाफार आपण डिस्कस करणार आहे. तर हे सेशन जास्त लांब नाही राहणार आहे, बस 30-40 मिनिटचं सेशन राहणार आहे, ज्यामध्ये एक बेसिक ओव्हरव्ह्यू येऊन जाईल तुम्हाला की सॉफ्टवेअर टेस्टिंग कशाबद्दल असतं, काय असतं, आणि मार्केटमध्ये सध्या जी डिमांड आहे ती डिमांड इथं कम्प्लीट कशी होईल. ओके, तर मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या टेस्टिंगला जास्त डिमांड आहे, त्यानंतर टेस्टिंगच्या कॉम्पिटिशन्समध्ये कोणते टेस्टिंग आपल्या इम्पॉर्टंट आणि सोयीस्कर, जेणेकरून आपण 3 ते 4 महिन्यामध्ये जो आपला कोर्स ड्युरेशन राहील त्या ड्युरेशन मध्ये आपण त्या टेस्टिंग किती कव्हर करणार आहे. ओके, जवळपास आपण कम्प्लीट टेस्टिंग इथे कव्हर करणार आहे, ज्या मार्केटमध्ये अजूनही चालू आहे. जसं 80 to 90% टेस्टिंग जी आपली चालते ती टेस्टिंग आपण इथे कव्हर करणार आहे. ओके, सो बेसिक इन्फॉर्मेशन पासून चालू करतोय की सॉफ्टवेअर टेस्टिंग. इथे खूप सारे लोक कम्प्युटर IT बॅकग्राऊंड मधून असणार, ज्यांना माहिती राहतं की सॉफ्टवेअर टेस्टिंग कशा पद्धतीचं असतं, IT इंडस्ट्री कशी राहते. आवाज येतोय माझा प्रॉपर? हो, येत माझा आहे. आवाज येतोय? ओके, सगळ्यांना येतोय? एकदा कन्फर्म करा सगळ्यांनी. येतोय सर. ओके ओके, येतोय ना आता आवाज? जर आवाज ब्रेक झाला, नाही आला, तर मला एकदा कन्फर्म कराल. ओके, मेसेज कराल किंवा मला अनम्यूट होऊन सांगाल. ठीक आहे. ओके, सो सॉफ्टवेअर टेस्टिंग कोर्स ड्युरेशन, आपण जस्ट इन्फॉर्मेशन की कोर्स ड्युरेशनची एक लिमिट 3 to 4 months, मॅक्सिमम आपण 4 months कन्सिडर करू शकतो. 3 ते 4 months मध्ये तुम्हाला कम्प्लीट सॉफ्टवेअर टेस्टिंगचं ट्रेनिंग दिलं जाईल. ओके, आणि हे ट्रेनिंग ऑर्गनायझेशनल ट्रेनिंग राहणार आहे की ऑर्गनायझेशन मध्ये कशा पद्धतीमध्ये इंटरॅक्शन होतं सॉफ्टवेअर टेस्टिंगचा. ओके, कोणते टूल्स असतात, कोणत्या प्रकारे आपण टेस्टिंग करतोय, प्रोजेक्टमध्ये कशा पद्धतीने काम करतोय. कारण की अदर जसं ग्रॅज्युएट झाला स्टुडंट, ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपण काय करतो की वेगवेगळे क्लासेस लावतो, ज्यामध्ये लँग्वेजची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळून जाते, पण त्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन मिळतं. ओके, तर इन्फॉर्मेशन मिळून टूलवर कशा पद्धतीने काम करायचं हे शिकवलं जात नाही. तर टूलवर जेव्हा शिकवलं जातं की कशा पद्धतीमध्ये आपल्याला सॉफ्टवेअर टेस्टिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, अदर इन्फॉर्मेशन जसं डेव्हऑप्स वगैरे राहतं, तर ती इन्फॉर्मेशन कशा पद्धतीमध्ये या ट्रेनिंगमध्ये दिल्या जाईल, जेणेकरून एका प्रोडक्टला आपण चांगल्या पद्धतीने पब्लिक समोर प्रेझेंट करतो. सो दिस इज अवर ऑर्गनायझेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू सेक्शन. ओके, तर सॉफ्टवेअर टेस्टिंग कोणाला माहिती आहे का याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन, आयडिया?
जस्ट आता नावामध्ये तर आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग, बट सॉफ्टवेअर टेस्टिंग एक्झॅक्टली काय राहतं, कोणाला आयडिया आहे का याबद्दल? सांगू शकता, काय प्रॉब्लेम नाही, चुकलं तरी. कोणाला माहिती असेल? सर भरपूर लोकांना माहिती आहे, ओव्हरऑल सगळ्यांनाच माहिती असेल, बट एक थोडीशी माहिती. एनीवन? माहिती आहे का? कृष्णा, ट्राय कराल? कृष्णा आहे का? ओके, ठीक आहे, नो वरीज. सो या अगोदर कोर्स ड्युरेशनच्या अगोदर मी तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो की सॉफ्टवेअर टेस्टिंग असतं काय. सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय राहतं की एका सॉफ्टवेअरला जेव्हा बनवलं जातं, बनवल्यानंतर पब्लिकला हँड ओव्हर केलं जातं, तर पब्लिकला हँड ओव्हर करण्याआधी त्या प्रॉडक्टवर चांगल्या पद्धतीमध्ये टेस्टिंग केलं जाते. ओके, टेस्टिंग केलं जाते. त्या टेस्टिंगमध्ये पूर्ण पद्धतीमध्ये प्रॉडक्ट हे टेस्ट केलं जाते. त्यामधले सगळे जे काही डाऊट्स आहेत, जे काही फाइंडिंग्स आहेत, जे काही इश्यूज आहेत, बग्स आहेत, डिफेक्ट्स आहेत, हे क्लिअर केल्या जातात. ओके, त्यानंतरच त्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये लॉन्च केलं जातं. ओके, तर एक एक्झाम्पल बेसिक की ज्या पद्धतीमध्ये फेसबुक तुम्ही यूज करता, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, एनी काइंड ऑफ अप्लिकेशन दॅट यू आर युझिंग इन युअर फोन, इवन द फोन अप्लिकेशन, डेस्कटॉप, लॅपटॉप, तर या प्रॉडक्टला कन्सिडर फेसबुक इज अ प्रॉडक्ट. जेव्हा फेसबुक लॉन्च व्हायच्या अगोदर बनत होतं, डेव्हलपमेंट होत होती, इन्फॉर्मेशन कलेक्ट होत होती, त्यानंतर एक प्रॉडक्ट बनवलं, एक अप्लिकेशन बनवलं. अप्लिकेशन बनवल्यानंतर आता मला पब्लिकला हँड ओव्हर करायचं, पब्लिकला यूज करण्यासाठी द्यायचं आहे. तर पब्लिकला यूज करण्याआधी त्या प्रॉडक्टवर एक टेस्टिंग केला जात आहे, जेणेकरून पब्लिकला काही इश्यू आले नाही पाहिजे. ओके, तर त्या पद्धतीमध्ये जेव्हा त्या अप्लिकेशनवर टेस्टिंग केला जाते त्याला आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग असं म्हणतो. ओके, आयटी इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक अप्लिकेशन हे क्वालिटी डिपार्टमेंट मधून पास झाल्यावरच पब्लिकला ट्रान्सफर केला जाते, पब्लिकला त्याचा यूज करता येते. कारण की कोणतंही अप्लिकेशन आपण डायरेक्ट हँड ओव्हर नाही करत. तुम्हाला असं मिळालेलं आहे का की कोणतं अप्लिकेशन प्ले स्टोअरवर मिळालं, प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये खूप सारे इश्यू यायला लागले? एक दोन इश्यू वी कॅन कन्सिडर, बट डिड यू गेट द अप्लिकेशन हु हॅज द लॉट्स ऑफ बग्स अँड डिफेक्ट इन इट? कोणाला असं अप्लिकेशन मिळालेलं आहे का जे करप्ट आहे? प्ले स्टोअरवर असं नसतं. जर तुम्ही एपीके किंवा दुसऱ्या पद्धतीमध्ये ब्लूटूथनी किंवा अप्लिकेशनमध्ये कोणत्या शेअरनी ते अप्लिकेशन घेत आहात दुसऱ्याच्या मोबाईलमधनं, तेव्हा तुम्हाला त्यामध्ये डिफेक्ट मिळू शकतात. बट प्रॉपर अप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेत असाल ना, तर त्यामध्ये डिफेक्ट नाही मिळत. बरोबर, सॉफ्टवेअर टेस्टिंग त्याला म्हणतात, म्हणजे चेकिंग द अप्लिकेशन बिफोर हँड ओव्हरिंग टू द पब्लिक. एक बेसिक आयडिया समजली का सॉफ्टवेअर टेस्टिंगची कशी राहते? एम आय क्लिअर? यस. येस सर. बाकीचे लोक आहेत? ओके, गुड. सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे अप्लिकेशनला टेस्ट करणं. याबद्दल सर्व डिटेल इन्फॉर्मेशन मी नंतर देईल. ओके, जस्ट एक ओव्हरव्ह्यू. सॉफ्टवेअर टेस्टिंगची गरज का बरं असते? का बरं असते अप्लिकेशनची गरज? अनुराग, काय वाटतं? ते प्रॉपर वर्क करत आहे का? प्रॉपर वर्क करत आहे का त्यामध्ये? करेक्ट. आता कन्सिडर करा की तुम्ही झोमॅटोवरनं, स्विगीवरनं काहीतरी ऑर्डर परचेस केली. ओके, परचेस केल्यानंतर तुमच्याकडे ती ऑर्डर, तुम्ही त्या ऑर्डरमध्ये जेव्हा प्लेस करता, ती ऑर्डर जेव्हा प्लेस करता तेव्हा तुम्ही लोकेशन देता. ओके, लोकेशन दिल्यानंतर ते काही वेळामध्ये, तुम्हाला काही टाइममध्ये ती ऑर्डर तुम्हाला तुमच्या डिलिव्हरी ऍड्रेस जो तुम्ही दिलेला आहे, डिलिव्हरी पॉइंटला ती ऑर्डर तुम्हाला ते लोक काय करतात, हँड ओव्हर करतील. आता कन्सिडर करा की तुम्ही स्विगी, झोमॅटोवरनं काहीतरी ऑर्डर प्लेस केली आणि ती दुसऱ्या पर्सनला गेली. बरोबर, ऑर्डर तुम्ही प्लेस केली आहे, ऍड्रेस तुम्ही टाकलाय, बट ऑर्डर दुसऱ्या पर्सनला गेली कारण की सिस्टीमने दुसरा चुकीचा ऍड्रेस घेतला. ओके, हे नाही व्हायला पाहिजे. बरोबर, जो ऍड्रेस तुम्ही दिलेला आहे त्या ऍड्रेसवर ते पोहोचायलाच पाहिजे. कारण की तुम्ही काय करताय,
अप्लिकेशन यूज करताय म्हणजे पब्लिकली तुम्हाला त्यामध्ये काहीतरी डिफेक्ट मिळाला नाही पाहिजे म्हणून तुम्ही अप्लिकेशन यूज करताय. जर अशाच पद्धतीमध्ये ऑर्डर जेव्हा स्वॅपिंग व्हायला लागतील किंवा जर तुम्ही पनीर बोलावलं आणि त्यानंतर तिकडे मिक्स व्हेज आलं असतं ना, जर मेन्यू तर असतात बट असं होत नाही कधी. का बरं होत नाही? कारण की 100% म्हणजे 99.9% अप्लिकेशन टेस्टेड असतात सो दॅट या गोष्टी होत नाही. जर या गोष्टी व्हायला लागल्या असत्या विदाउट सॉफ्टवेअर टेस्टिंग तर खूप सारा गोंधळ झाला असता. ओके, तर मग सॉफ्टवेअर टेस्टिंग यासाठी डेव्हलप झालेली आहे की ज्या पर्सननी, असं नाही की फक्त याच अप्लिकेशनसाठी, ज्या पर्सननी ऑर्डर प्लेस केलेली आहे त्या पर्सनला ती ऑर्डर परफेक्टली मिळायला पाहिजे. आणि हे सर्व ट्रान्झॅक्शन, ही सर्व ऑर्डर, ही सगळी प्रोसेस, हे एक्झिक्युशन प्रॉपर पद्धतीमध्ये व्हायला पाहिजे. म्हणून सॉफ्टवेअर टेस्टिंग ही क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये कन्सेप्ट आलेली आहे. एक डिपार्टमेंट आहे क्वालिटी, त्यामध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग राहतं. जी आपण IT इंडस्ट्रीमध्ये शिकतो ती एक सॉफ्टवेअर टेस्टिंगची टर्म इथे आपण यूज करतोय, एक इम्प्लांट करतोय क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये, जेणेकरून अप्लिकेशन हे युजरला प्रॉपरली यूज करता आलं पाहिजे. आणि यूज केल्यानंतर मग जास्तीत जास्त लोक यूज करतील तर जास्तीत जास्त रेव्हेन्यू जनरेट होईल आणि जास्तीत जास्त फायदा लोकांना घेता येईल आणि बेनिफिट क्लायंटला मिळेल. इथपर्यंत क्लिअर आहे का बरं सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे आणि काय गरज आहे सॉफ्टवेअर टेस्टिंगची? समजलं का इथपर्यंत? हो. हा सर. गुड. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग, आता इथनं आपल्या क्लासची इन्फॉर्मेशन. ओके, आपल्या क्लासचं नाव आहे आर्यभट्ट IT स्कूल. ओके, आर्यभट्ट IT अँड दिस इज अवर 8th बॅच. आर्यभट्ट IT ही 2 वर्ष अगोदर, 2.5 वर्ष अगोदर स्टार्ट झाली होती. आता काही महिन्यामध्ये थोडासा ब्रेक घेतलेला होता आणि कम्प्लीट झालेले आहेत, ज्यामध्ये मॉर्निंग प्लस इव्हिनिंग आतापर्यंत आपण कंडक्ट केलेले आहे. 100% आपला कोर्स हा ऑनलाईन राहतो, ज्यामध्ये फक्त प्युअर सॉफ्टवेअर टेस्टिंग आपण डिलिव्हर करतो. ओके, सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये डिफरंट बॅचेस मध्ये डिफरंट ब्रांचेसचे लोक आपल्या इथे क्लास केलेले आहेत, प्लेस झालेले आहेत, चांगल्या पॅकेजवर आहेत. ओके, त्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या ग्रुपवर तर मिळूनच जाईल. त्यानंतर या कोर्सची ड्युरेशन 3 ते 4 महिने. 3 ते 4 महिने यासाठी कारण की काही जर इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा मटेरियल ऍड तुम्हाला द्यायची असली तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही 3 महिन्यानंतर जेव्हा तुमचा फ्री टाइम राहतो, कारण की शिकवल्यानंतर जेव्हा तुम्ही रिवाइज करता त्या रिव्हिजन मध्ये आम्ही तुम्हाला थोडा गायडन्स प्रोव्हाइड करतो. ओके, थोडा म्हणजे भरपूरच गायडन्स प्रोव्हाइड करतो, तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिल्या जाईल. सो दॅट्स वाय वी कन्सिडर ॲज अ 3 to 4 months. ओके, 3.5 महिन्यापर्यंत तुमचा कोर्स हा कम्प्लीट होऊन जाईल. ओके, सो कोर्स ड्युरेशन इज 3 to 4 months. ओके, आता टॉपिक्स कोणते कोणते राहते? आता सॉफ्टवेअर टेस्टिंग तर घेत आहे, बट कोणती टेस्टिंग घेत आहे? खूप सारे टेस्टिंग आहे मार्केटमध्ये. मॅन्युअल आहे, ऑटोमेशन आहे, डेटाबेस आहे, API आहे, परफॉर्मन्स आहे, सिक्युरिटी आहे, ETL आहे, SDET आहे. डिफरंट काइंड्स ऑफ टेस्टिंग्स आर प्रेझेंट इन द मार्केट टू टेस्ट द application. Okay, but we are focusing on a limited testing which we are using in most of the organization. Not only most, we can consider these testings are applied on every company. Okay, on every software in every company. Okay, so topics मध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहे? पहिला आहे मॅन्युअल टेस्टिंग. मॅन्युअल टेस्टिंग इज अ बेस. हा सगळ्या टेस्टिंगचा एक बेस आहे. ओके, या टेस्टिंग मध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिल्या जाईल अप्लिकेशनची, प्रोजेक्टची, तुमच्या कंपनीची, तुमच्या ऑर्गनायझेशनची, तुमच्या टीमची, तुमच्या प्रॉडक्टची आणि जी तुमची प्रोसेस राहणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत या मॅन्युअल टेस्टिंग मध्ये राहणार आहे. आणि मॅन्युअल टेस्टिंग हे सर्वात इझी आहे समजायला. ओके, मॅन्युअल टेस्टिंग सर्वात सिंपल आहे, सर्वात इझी आहे. एकदा का मॅन्युअल टेस्टिंग समजली, तुम्ही कोणतीही टेस्टिंग कशाही पद्धतीमध्ये करू शकता. फक्त तुम्हाला एक ब्रशअप, तुम्हाला एक नॉलेज, थोडासा ओव्हरव्ह्यू बघावा लागेल, एक टॉपअप द्यावा लागेल एखाद्या टॉपिकचा. बट मॅन्युअल टेस्टिंग जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला सगळ्या टेस्टिंग येतात. ओके, मॅन्युअल टेस्टिंग म्हणजेच आपण काय समजतो की जे पर्सन 1 to 1 टेस्ट करतं. म्हणजे मी जर एखादा फेसबुक अप्लिकेशन टेस्ट करतोय माझ्या लॅपटॉपवरनं, मी यूज करेन www.facebook.com
आणि facebook.com मला जर टेस्ट करायचं असेल तर ते पूर्ण अप्लिकेशन मी जेव्हा टेस्ट करणार तर मी इंटरॅक्शन करतोय. सो दॅट इज कॉल्ड एज अ मॅन्युअल टेस्टिंग. ओके, देन वी हॅव द एपीआय टेस्टिंग. मॅन्युअलच्या अगोदर मी तुम्हाला एक ऑटोमेशन टेस्टिंग सांगून देतो. जर मॅन्युअलला तुम्ही समजला असाल, जे मॅन्युअली करतो. दुसरी टेस्टिंग आहे ऑटोमेशन टेस्टिंग. ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये अप्लिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिकली टेस्ट करता येतं. तुम्ही लोकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऐकलाय का? एआय. येस. एआय बद्दल ऐकलं सर्वांनी? काय आहे एआय? कोणी सांगू शकतो? कृष्णा, कोणता क्वेश्चन होता तुम्हाला? कृष्णा आहे का? अनम्यूट व्हा. ओके. एआय बद्दल कोणी माहिती सांगू शकतं का थोडं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं माहिती आहे का? ओके. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय राहतं की सर्व जी प्रोसेस राहतं ही मॅन्युअलच्या ऐवजी ऑटोमॅटिकली होऊन जाईल. ओके. अप्लिकेशन तुम्हाला टेस्ट करायचं आहे, जसं फॉर एक्झाम्पल की मला जसं टेस्ला कार आहे. टेस्ला कार ही ऑटोमॅटिकली ड्रायव्हन कार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त त्यामध्ये एक इन्फॉर्मेशन द्यावी लागते. इन्फॉर्मेशन दिल्यानंतर ती गाडी जे रूट दिलेला आहे, जो स्पीड आपण कन्सिडर केलेला आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीमध्ये व्हिजिबिलिटीच्या दिसण्यावरनं गाडी ट्रॅक करतं आणि ऑटोमॅटिकली ज्यामध्ये बिना ड्रायव्हरचं ती गाडी जेव्हा चालते. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज अ एआय बेस्ड ड्रायव्हर सिस्टम. ओके, तर ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये पण सेम पद्धतीमध्ये असतं, बट ऑटोमेशन मध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स यूज करतो. ओके, ऑटोमेशन टेस्टिंग हे जावा यूज करून आपण सेलेनियमच्या टूलवर यूज करतो. ऑटोमेशन टेस्टिंग युजिंग सेलेनियम विथ जावा. सेलेनियम इज अ वन काइंड ऑफ टूल that is used for testing the application. जनरली आपण जेव्हा टेस्टिंग करतो, जसं फॉर एक्झाम्पल मी जेव्हा फेसबुक ओपन करतो किंवा मी जेव्हा इंस्टाग्राम ओपन करतो किंवा स्नॅपचॅट ओपन करतो, तर जेव्हाही मी ओपन केल्यानंतर एखादी URL जेव्हा मी ब्राउझरमध्ये पेस्ट करतो, सर्च करतो, मला तिथे काय करावं लागेल? मला अकाउंट क्रिएट करावं लागेल. देन आय नीड टू upload my information on that account and then I can access the complete website. ओके, आणि अकाउंट क्रिएट केल्यानंतर त्या फेसबुकला चेक करा, लाईक करा, व्हिडिओज पोस्ट, त्यानंतर व्हिडिओ बघा, फोटो बघा, लाईक, कमेंट, शेअर करा, देन लॉग आउट करा, फाइंड फ्रेंड्स, रिक्वेस्ट पाठवा. तर अशा पद्धतीमध्ये एक अप्लिकेशन तुम्ही जेव्हा मॅन्युअली टेस्ट करता त्याला मॅन्युअल टेस्टिंग असं म्हणतात. आणि हीच गोष्ट जर मी टूल्सनी यूज केली तर त्याला ऑटोमेशन टेस्टिंग म्हणतात. नॉर्मली अकाउंट क्रिएशनसाठी मला 2 ते 3 मिनिटं लागतील फेसबुकला, बट इनपुट देऊन जर मी ऑटोमॅटिकली टेस्ट करायचं म्हटलं तर 1 मिनिटाच्या आत म्हणजे 10 ते 15 सेकंदमध्ये एक अकाउंट क्रिएट होऊन जाईल. ही पॉवर आहे ऑटोमेशन टेस्टिंगची. मग ऑटोमेशन टेस्टिंग आता कसं की हजारो लाखो जेव्हा युजर्स असतात, शेकडो हजारो लाखो युजर जेव्हा फेसबुकवर ऍट अ टाइम अकाउंट क्रिएट करतात, तेव्हा ऑटोमेशन टेस्टिंगची गरज पडते. ऑटोमेशन टेस्टिंगनी भरपूर सारे टेस्टिंग केल्या जातात. सगळ्या टेस्ट केल्यानंतर तुमचं अप्लिकेशन डायरेक्ट आउटपुट सोडतं. आउटपुट ते चेक करतो, नंतर आपण ती टेस्टिंग पास करतो. मॅन्युअलच्या अपोजिट म्हणजे ऑटोमेशन. ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये तुम्ही जावा शिकणार आहात, कोर जावा लँग्वेज, कोर जावा, आणि जे टूल्स यूज करणार आहे तुम्ही ते सेलेनियम यूज करणार आहे. ओके, सेलेनियम मध्ये आता डिफरंट फ्रेमवर्क्स राहतात, टेस्ट इंजिन, मावेन, ते पुढे जाऊन तुम्हाला सर्व शिकणार आहे. ओके, मॅन्युअल, ऑटोमेशन, देन डेटाबेस. डेटाबेस खूप साऱ्या लोकांना माहिती असेल. डेटाबेस मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल्स आहेत. तुम्हाला SQL लँग्वेज माहिती असेल, स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज. क्युरी पाठवायची, समोरनं इन्फॉर्मेशन घ्यायची. जर फेसबुकवर
1000 लोकांचं अकाउंट असेल, मला 1000 लोकांची इन्फॉर्मेशन पाहिजे, मी इथे एक लाईनची क्युरी यूज करणार, जसं सिलेक्ट स्टार फ्रॉम फेसबुकच्या टेबलची फेसबुक प्रोफाईलला जर मी अशा पद्धतीमध्ये सिलेक्ट करतो कम्प्लीट टेबलला फेसबुक प्रोफाईल, मला कम्प्लीट 1000 लोकांचा डेटा कन्सोलला मिळून जाईल माझ्या. ही झाली एक क्युरी आणि ही तुम्हाला डेटाबेसमध्ये यूज करायची आहे. आणि अशा किती राहतात, 40 ते 50 क्युरीज आहेत, त्यामधल्या 5 ते 10 क्युरी तुम्ही लाईफ टाईम यूज करता. बस एवढंच आहे डेटाबेसमध्ये, काहीच नाही. हप्त्याभराचा डेटाबेसचा कोर्स आहे. हा कोर्स तुमचा मॅन्युअल टेस्टिंगचा 1 महिन्याचा आहे, जो आपण आरामात शिकणार आहे 2 महिने, दीड महिना मोस्टली. ऑटोमेशनचा जावा तुम्हाला 1 महिना जाईल आणि सेलेनियमचा 1-1.5 महिना. त्यानंतर डेटाबेस टेस्टिंग एका वीकमध्ये संपून जातं डेटाबेस टेस्टिंग. ओके. त्यानंतर राहतं एपीआय टेस्टिंग. एपीआय टेस्टिंग. तुम्ही कधी नोटीस केलंय का, की जेव्हाही तुम्ही कुठली वेबसाईट ऍक्सेस करताना तुम्हाला 404 एरर, 504 एरर, 505 एरर, पेज नॉट फाउंड किंवा एरर पेज इज लोडिंग असा एरर मिळतो. मिळालेला आहे का कधी? नोटीस केलाय का तुम्हाला? एरर कधी शोधला आहे का तुम्ही? म्हणजे मिळाला आहे का कोणत्या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर? विशाखा, वेबसाईटला हिट केल्यानंतर कधी एरर मिळाला का? हॅलो, आय एम ऑडिबल? बोला. जावा 1 मंथ मध्ये कसं होईल? कृष्णा, तुम्ही अनम्यूट होताय का? 1 मंथ मध्ये तुमचं जावा असं होईल की जावामध्ये जास्त टॉपिक नाही आहे. तुम्हाला फक्त जावामध्ये उप्स कन्सेप्ट आहेत. उप्स कन्सेप्ट झाल्यानंतर लूप्स आहेत. लूप्स नंतर तुमचं कलेक्शन आहे. मोस्टली 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचं कव्हर होऊन जाईल आणि त्यानंतर डेटाबेस तुमचं चालू होऊन जाईल. ओके, अशा पद्धतीमध्ये तुमचं सिलेबस तिथं कव्हर होणार आहे. ओके. एपीआय टेस्टिंग. सो आता मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, स्टेटस डेव डॉट हे बघा अशा पद्धतीचे हे एरर्स आहेत. हे तुम्हाला एरर्स इथे माहिती पडतात. म्हणजे तुमचं पेज हे ऍक्सेस होत नाही आणि तुम्हाला या नेटवर्क टॅबमध्ये इथे तुम्हाला एरर्स मिळतात. बघा 200 इथे पण एरर मिळतो. या एररला जेव्हा आपण चेक करतो की का बरं हा एरर येतोय, तर जेव्हा ही टेस्टिंग करताना एक URL सेंड करायची, इथे तुम्हाला पोस्टमॅन टूल यूज करावं लागणार आहे. पोस्टमॅन. ओके. पोस्टमॅन मध्ये तुम्हाला URL टाकावी लागणार www.google.com. जेव्हा तुम्ही एंटर करणार तिकडनं तुम्हाला रिस्पॉन्स येईल की वेबसाईट ओपन झालेली आहे. एक टोकन कोड आलेला आहे, एक स्टेटस कोड आलेला आहे 200, 201, 203 अशा पद्धतीचे. तर समजून घ्यायचं की तुमची टेस्टिंग पास आहे. याला मोस्टली 8 ते 10 दिवस लागतात. अशी काही कठीण टेस्टिंग नाही आहे. जस्ट URL हिट करायची ऍप्लिकेशन मध्ये, हिट केल्यानंतर रिटर्न मध्ये रिस्पॉन्स येतो, कन्फर्म करायचा, संपली टेस्टिंग. ओके. सो दिस इज मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग, डेटाबेस टेस्टिंग, एपीआय टेस्टिंग. ओके. तर या 4 टेस्टिंग आपण इथे कंप्लीट करणार आहोत. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? कोणाला डाऊट आहे इथपर्यंत? हॅलो,
आय ऑडिबल? अनिकेत, श्रीकांत आहेत की नाही, की चालू लावून चालू केलं तुम्ही लोक? येस सर चालेल. इथपर्यंत डाऊट आहे का? ओके. त्यानंतर आता टूल्स तर आपण खूप सारे यूज करतोय, कारण की टूल्स तुमच्या जेव्हा रिझ्यूम मध्ये पडतील तेव्हा समोरचा रिक्रुटर तुम्हाला लगेच हायर करून घेईल, कारण की तुमच्या रिझ्यूम मध्ये जेवढे तुम्ही टूल्स टाकत आहे ते सर्व टूल्स तुम्हाला पूर्ण टेस्टिंग मध्ये यूज करायचे आहेत आणि सिम्पल राहतं. जसं कोर जावा सोबत तुम्हाला सेलेनियम शिकवलं जाईल. सेलेनियम सिम्पल टूल आहे. ऑल ओव्हर गुगलला ते ओपन सोर्स आहे, कोणी डाउनलोड करतं आणि कसंही चालवतं. एकदम सोपी आहे. पोस्टमॅन URL टाकावं लागतं, हिट करावं लागतं आणि बस संपला विषय. बाकी काहीच नाही त्यामध्ये. त्यानंतर जेव्हाही तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये एंट्री करता, ऑर्गनायझेशन मध्ये प्रोजेक्टमध्ये तुम्ही अलोकेट होता. प्रोजेक्टमध्ये अलोकेट झाल्यानंतर तुम्हाला टास्क दिल्या जातात. ते टास्क कोण बघतं, काय बघतं, कोणाकडे आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन जिरा टूलमध्ये असतं. जिरा टूलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे ओव्हरऑल तुमचा प्रोजेक्ट कशा पद्धतीमध्ये चालत आहे, तुम्ही त्या एका प्रोजेक्टचा पार्ट आहात, त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन, तुम्हाला सगळे लोक कशा पद्धतीने काम करतात आणि कशावर काम करतात हे जिरामध्ये दिसून येईल. ओके, सो जिरा इज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल. जिरा यूज करणार आहे. आता टेस्टिंग करताना तुम्ही काय करता, की प्रत्येक गोष्ट टेस्ट करताना नोट डाऊन करता. फॉर एक्झाम्पल, आता नॉर्मल पर्सन काय करतो, फेसबुक साइन अप नाही, फेसबुक मला लॉग इन करायचं आहे. हा, आता नॉर्मल पर्सन काय करतो, की इथे ईमेल ऍड्रेस टाकतो, पासवर्ड टाकतो आणि लॉग इन करतो. हा नॉर्मल पर्सन. बट आपल्याला नॉर्मल पर्सनला हे अप्लिकेशन जेव्हा टेस्ट करायला द्यायचं आहे, तर अगोदर आपल्याला यावर भरपूर साऱ्या टेस्टिंग कराव्या लागतील. मग कशा करायच्या टेस्टिंग? मग या ईमेल ऍड्रेस आणि पासवर्डला वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनी काय करायचं टेस्टिंग करण्यासाठी. जसं युजर नेम हे करेक्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड, इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड, व्हॅलिड युजर नेम अँड इनव्हॅलिड पासवर्ड, इनव्हॅलिड युजर नेम अँड व्हॅलिड पासवर्ड. ओके, तर इथे 4 कॉम्बिनेशन झाले. अशा पद्धतीमध्ये एक अप्लिकेशन तुम्ही वेगवेगळ्या कॉम्बिनेशन साठी चेक करू शकता. हे तर फक्त 4 आहेत, तुम्हाला खूप सारे लिहावे लागतील आणि टेस्टिंग करताय आणि तुम्ही 100% टेस्टिंग करताय. म्हणजे तुम्ही एखादा प्रॉडक्ट तुम्ही मार्केटमधनं आणत आहे, जसं टीव्ही आणत आहे, फ्रीज आणत आहे, तर तुम्ही तिथे ओपन तर करून बघता, बट घरी आल्यानंतर त्याला डिटेलमध्ये चेक करता. सेट टॉप बॉक्स घ्यायचा असेल तर तुम्ही तिथे 1-2 चॅनल बघू शकता, पण घरी आल्यानंतर 1 ते 100 पर्यंत चॅनल तुम्ही चेक करता की नाही करत? करता ना प्रॉडक्ट आणल्यानंतर घरी? Yes, sir. सेम सॉफ्टवेअर टेस्टिंगला ती कंडिशन अप्लाय होते. मग या सर्व प्रोबॅबिलिटीज, हे सर्व कॉम्बिनेशन्स तुम्हाला एका टूल मध्ये लिहावे लागतील आणि कोणतं कॉम्बिनेशन पास झालाय, कोणतं फेल झालाय, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला टूल मध्ये नोट डाऊन करावं लागेल. ज्यासाठी टूल यूज करतो आपण टेस्ट ट्रेल. सिम्पल टूल आहे, काही कठीण नाही आहे. एका दिवसामध्ये सांगितलं, एका तासामध्ये तुम्ही लगेच दुसऱ्या तासाला तुम्ही स्वतःहून यावर काम करू शकता. ओके, दिस इज अ टेस्ट ट्रेल. या ऑटोमेशन आणि जावासाठी तुम्हाला सेलेनियम मध्ये कुकुंबर फ्रेमवर्क यूज होईल. आता समजेल नाही तुम्हाला, नंतर समजेल तेव्हा जेव्हा तुम्हाला शिकवलं जाईल टेस्ट एनजी प्लस कुकुंबर. ओके, तर हे तुम्हाला नंतर सांगितलं जाईल. यावर जास्त लक्ष नका देऊ. हे फक्त मी तुम्हाला एक आयडिया दिली आहे. मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन, डेटाबेस, एपीआय, जिरा आणि टेस्टर याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी. हे 6 ते 7 टॉपिक आपण इथे कव्हर करणार आहोत. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? यस, नो? यस, नो? डाऊट्स आहे की नाही? समजत आहे की नाही लोकांना?
Am I audible? Am I audible, Shrikant, Anurag? Yes, Ah, yes, yes, you are sir. audible. ओके, समजताय ना? हा सर. ओके. आता यानंतर हे तुमचं टेक्निकल झालं. यानंतर तुम्हाला कंपनीसाठी कशा पद्धतीमध्ये अप्लाय करायचं आहे, तुम्हाला रिझ्यूम बिल्डिंग मध्ये तुम्हाला कशा पद्धतीमध्ये रिझ्यूम बनवायचा आहे, त्यानंतर नोकरी प्रोफाईल कशी बनवायची, त्यानंतर कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्मला अप्लाय करायचं आहे, अकाउंट क्रिएशन, नोकरी अकाउंट क्रिएशन, कारण की मार्केटमध्ये नोकरी घेताना तुम्हाला खूप वेगळ्या वेळी अप्लाय करावं लागतं. कारण की आता सध्या मार्केटमध्ये एवढा रश चालू आहे की कोणाला घ्यायचं कोणाला नाही. कारण की मार्केटमध्ये ओपनिंग तर आहेत, बट त्या पद्धतीचे तुम्हाला तिथे जॉब्स आपण काय म्हणतो त्याला हायरिंग त्या पद्धतीची नाही मिळत आहे. का बरं नाही मिळत आहे? कारण की त्यांच्या एक्सपेक्टेशन लेवलला लोक मॅच नाही करू शकत आहे. एक्सपेक्टेशन जेव्हा मॅच होतं तेव्हा सर्व कोणालाही ते लोक हायर करू शकतात. टेस्टिंग मध्ये तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे परफेक्शन येऊन जाईल, आता जेव्हा या ड्युरेशन मध्ये आपण ज्या पद्धतीमध्ये शिकणार आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही डेली बेसिसवर जर अभ्यास केला, ते परफेक्शन जर तुमच्यात आलं तर तुम्हाला कोणीही जॉब घेण्याशिवाय अडवणार नाही. ओके, तर कशा पद्धतीमध्ये रिझ्यूम बनवायचा, कशा पद्धतीमध्ये नोकरी अकाउंटला अप्लाय करायचा, त्यानंतर नोकरी रिलेटेड जो कोणता गायडन्स आहे तो गायडन्स इथं आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे कुठे अप्लाय करायचा, इंटरव्ह्यू कसा द्यायचा, इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्या पद्धतीचा फॉलोअप कसा घ्यायचा, ही सर्व इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला इथे देऊ. क्लासमध्ये जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला डेली बेसिसवर रिवाइज करावं लागेल. जर मी काही टॉपिक आज शिकवला तुम्हाला आजच रिवाइज करावा लागेल आणि संध्याकाळी तुमच्या टीम मेंबर सोबत आपण काय करणार आहे, ग्रुप बनवणार आहे. ग्रुपिंग मध्ये तुम्ही एकमेकांसोबत डिस्कशन करणार आहे की सरांनी आज जर ही शिकवलेलं आहे तर त्या टॉपिकवर पाठांतर करायचं, रात्री मॉक मध्ये डिलिव्हर करायचं. मॉक मध्ये डिलिव्हर केल्यानंतर जो एक व्हॉट्सअप ग्रुप नवीन क्रिएट होणार आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ती रेकॉर्डिंग पोस्ट करायची आहे. रेकॉर्डिंग इन द सेन्स 4 लोकांचा ग्रुप असेल, 4 लोकांनी एकमेकांसोबत कनेक्ट करायचं आहे, पाठांतर घ्यायचं एकमेकांचं. कसं की मी एखादा टॉपिक शिकवलेला आहे तर तुम्ही लोकांनी 4ही लोकांनी तो टॉपिक 4 वेळा रिपीट करायचा न बघता बुकमध्ये. ती रेकॉर्ड करायची आणि तुम्हाला ग्रुपवर पोस्ट करायची. हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार कशा पद्धतीमध्ये डेली मॉक्स मध्ये. त्यानंतर एक्सपर्ट मॉक म्हणजे काय राहतं की आता तुम्ही हप्ताभर शिकाल, बरोबर, हप्त्याच्या हप्ता आपल्याकडं एक्सपर्ट मॉक राहतो. या एक्सपर्ट मॉक मध्ये करंट इंडस्ट्रीमध्ये जे कोणते लोक ऑर्गनायझेशन मध्ये सध्या जॉब करत आहेत, जे लोक मार्केटमध्ये इंटरव्ह्यूज घेत आहेत, जे कॅन्डिडेट्सचे, ते एक्सपर्ट्स आपल्याकडे येणार आहेत आणि आपला जो मॉक आहे तो कंडक्ट करणार आहे. ओके, एक सॅम्पल मॉक जसा राहतो की बाबा मला नोकरीवर अप्लाय करायचा आहे, मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, बट त्याआधी मला प्रिपरेशन करायची आहे. तर हे जे मॉक्स आहेत हे एक्सपर्ट मॉक राहतील, हे वीकेंडला राहतील. म्हणजे एक हप्ता मी शिकवलं, एक हप्ता पूर्ण अभ्यास करायचा, वीकेंडला डिलिव्हर करायचा. हे प्रत्येक वीकला राहील. ओके, मागच्या वेळेस आम्ही 5 ते 6 मॉक दिले होते, बट ज्या पद्धतीमध्ये अभ्यास असतो मुलांमध्ये गॅप पडली अभ्यासामध्ये तर ते खूप असे डिले करतात. तर यावेळी काय ठेवलंय की प्रत्येक वीकला तुम्हाला एक्सपर्ट मॉक अवेलेबल करून दिलेला आहे 3ही महिने. ओके, 3ही महिने म्हणतोय मी. ओके, सो दिस इज फॉर द एक्सपर्ट मॉक. तर या सर्व प्रिपरेशन तुम्हाला एका 3 ते 4 मंथच्या कोर्स ड्युरेशन मध्ये कम्प्लीट करून देण्यात येतील. कोणाला डाऊट आहे या इथपर्यंत? कोणाला डाऊट आहे विचारा. येस येस, आय हॅव डाऊट. हा बोला ना. हा, आपण बोललात की जॉब साठी आपण म्हणजे पूर्ण हेल्प करणार आहे. ठीक आहे, रिझ्युमे अप्लाय वगैरे कसं करायचं, काय कुठे करायचं आहे. तर मग माझा प्रश्न असा होता की जॉब सर्च आम्ही करायचा असतो की आपण प्रोव्हाइड करणार आहे प्लेसमेंट? गायडन्स आम्ही कम्प्लीट प्रोव्हाइड करतो. ओके,
तुम्हाला ओके. अप्लाय करायचं आहे म्हणजे नोकरी हा सारख्या म्हणजे platform वर. ओके ओके. वॅकन्सी कुठं आहेत वगैरे ते आम्हालाच फाइंड आउट करायचे. आपण जस्ट गायडन्स करणार की कसं अप्लाय करायचं. येस, आणि वॅकन्सी जिथे जिथे अवेलेबल आहे त्या तुम्हाला शेअर पण केल्या जाते. असं नाही की फक्त आम्ही तुमच्याकडून ते पण गायडन्स सांगितलं. म्हटलं की इथं संपलं. आम्ही हम्म. तुम्हाला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देऊ. कुठे रेफरन्स असेल तर आम्ही रेफरन्स पण प्रोव्हाइड करतो. त्यानंतर जिथे जिथे बरं. ओपनिंग आहेत त्या लिंक्स पण आम्ही तुम्हाला शेअर करतो. सो नो वरीज अबाउट दॅट. ठीक आहे. तर आपल्या आतापर्यंत 7 बॅचेस झाले, तर प्लेसमेंट कसं काय, रेशो कसा होता? प्लेसमेंटचा रेशो आमच्याकडे 50-60% आहे. कारण की कसं प्रत्येक बॅचमध्ये प्रत्येक जण स्टुडंट लागतं असं नाहीये. कारण की याच्यामध्ये कसं करेक्ट. असतं की हा 90-80% आम्ही पूर्ण आमची मेहनत राहते. ओके. बरोबर. त्यामध्ये की असं हा नाही की प्रत्येक बॅचमध्ये तुम्हाला प्लेसमेंट मिळणारच असं नाहीये. बट यामध्ये कसं असतं की मॅरिड लोकांचं खूप जास्त प्रमाण असं आहे की या मॅरिडमध्ये 3 ते 4 महिन्यामध्ये कोर्समध्ये अवेलेबल तर राहतात. बट नंतर मग जेव्हा अभ्यासाचा प्रश्न येतो, तेव्हा मग मागे येऊन जातात. म्हणून या बरोबर. एक्सपर्ट मॉकमध्ये पण असं व्हायचं की एक्सपर्ट मॉक हे बाय वीकली असायचं. बाय वीकलीमध्ये तुम्हाला प्रिपरेशन करायला टाइम दिला जातो. तेव्हा ती प्रिपरेशन होत नव्हती. एक एक्सपर्ट मॉक स्किप केला की लगेच एका महिन्यामध्ये 2 राहायचे. तर मग 2 मॉकमध्ये तो डिफरन्स येऊन जायचा. त्यामुळे प्रिपरेशन कमी पडायचे. ओके. ठीक आणि आहे. यामध्ये तुमचा जो स्टडी राहतो, 1 मिनिट लेट मी कंप्लीट. यामध्ये जो तुमचा स्टडी राहतो, जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूला अप्लाय करायचं असतं, तेव्हा फर्स्ट राउंड निघतो, सेकंड राउंडमध्ये निघत नाही. सो दॅट्स अ डिफरन्स की तुम्हाला अभ्यास अशा पद्धतीने करावा लागेल, जेणेकरून तुमचं प्लेसमेंट होऊन जाईल. प्लेसमेंटसाठी अशी कोणतीही हे नाहीये, एक मॅजिक ट्रिक नाहीये की तुम्हाला लगेच क्लास केल्यानंतर लगेच जॉब लागून जाईल. बरोबर. सो दॅट्स युअर कॉल. प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे, गायडन्स आम्ही करू. ठीक आहे. तर प्रश्न आता असा आहे की गायडन्स तर ठीक आहे. तर सध्या असं मार्केटमध्ये अशी सिच्युएशन चालू आहे की फ्रेशरसाठी म्हणजे लवकर कोणी अपॉर्च्युनिटी वगैरे देत नाही. म्हणजे वॅकन्सीज निघतात पण शॉर्टलिस्ट वगैरे काही होत नाही ना सध्या. तर मग त्यासाठी काय सांगू शकता तुम्ही? म्हणजे नॉलेज तर आहे आता, ठीक आहे. आता समजा म्हणजे खूप मुलांकडे नॉलेज वगैरे असतं पण प्लेसमेंट होत नाही त्यांचं. मग त्या सिच्युएशन मध्ये कसं आपण हेल्प करणार? हेच की आता तुम्ही ज्या पद्धतीमध्ये तिथे अप्लाय करतात, ओके. नॉलेज असतं पण प्लेसमेंट होत नाही. प्रत्येकाचा इंटरव्ह्यू हा चांगलाच जात असतो. कोणाचाही इंटरव्ह्यू जर तुम्ही बरोबर. विचारून घेतला तर प्रत्येक म्हणतो की माझा ठीक आहे. इंटरव्ह्यू चांगला गेला होता. त्यांनी क्वेश्चन मला डिफरंट विचारलं होतं. बरोबर. नाही बट एक 1 मिनिट. इंटरव्ह्यू म्हणजे चांगला वाईटचा तो प्रश्न नाही आहे की ऍक्च्युअली प्रॉब्लेम असा आहे की इंटरव्ह्यू कॉलसाठी आपल्याला चान्सेस भेटत नाही सध्या, असं हा प्रॉब्लेम आहे मेन म्हणजे. इंटरव्ह्यू कॉलसाठी चान्स नसतो मिळत. हा म्हणजे शॉर्टलिस्ट होत नाही. आता अप्लाय करतोय, आता मी आता फ्रेशरसाठी म्हणजे ठीक आहे कोर्स केला मी, पण सेल्फ स्टडी वगैरे केले मी. अप्लाय खूप दिवसांपासून करतोय मी, पण शॉर्टलिस्ट चान्सेस कमी आहे. म्हणजे 1-2च भेटलेत मला लास्ट 4 ते 5 महिन्यामध्ये. तर मग कसं त्या होईल? केसमध्ये तुमचा रिझ्यूम, त्या पद्धतीमध्ये तुमचं अकाउंट क्रिएशन, त्यामध्ये तुमचे कीवर्ड्स आणि लेटेस्ट मध्ये जे ATS पद्धतीमध्ये रिझ्यूम हे सॉर्ट होतात, जसं अप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टीम मध्ये. या पद्धतीमध्ये कंपनीकडे तर हजारो रिझ्यूम्स येतात. बरोबर. असं नाहीये की फक्त मोठी रिझ्यूम येतात 100-200, त्यामध्ये याच्या सॉर्ट आउट करतील. ATSच्या बेसिसवर कंपनी रिझ्यूम शॉर्टलिस्ट करतात. ओके. तर जेव्हा ATSच्या बेसिसवर करते तर ATSचे काही कीवर्ड्स असतात. ATSचे जे कीवर्ड्स असतात ते आपल्या रिझ्यूम मध्ये असायला पाहिजे, ते आपल्या अकाउंट मध्ये असायला पाहिजे आणि डेली बेसिसवर तुमचं अकाउंट हे अपडेट व्हायला पाहिजे. दिवसामधनं 40 ते 50 ठिकाणी तुम्हाला अप्लाय करावंच लागेल. ना एका तुम्ही प्लॅटफॉर्मवर नोकरीवर तुम्ही डिपेंडंट राहाल. तुम्हाला डिफरंट प्लॅटफॉर्मला पण अप्लाय करावं लागेल. जसं नोकरीसोबत तुम्ही हायरेक करू शकता, अपना जॉब्स करू शकता. दुसरे काही अप्लिकेशन्स आहेत तिथे इंडीडवर तर खूप सारे आहेत. सिम्पली हायर्ड आहे, फ्री जॉब अलर्ट आहे, लिंक्डइन आहे. या सर्व प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अप टू डेट राहावं लागेल. एखादा एचआरचा मेल आला, एखादा एचआरचा मेल कुठे दिसला, लगेच उचलायचा, कव्हर लेटर टाकायचं, रिझ्यूम टाकायचा, त्याला अप्लाय करून द्यायचा. या पद्धतीमध्ये तुम्हाला अप्लाय करावं लागेल. जे तुम्ही म्हणताय की मी अप्लाय करतोय बट मला कॉल नाही येत आहे. या रिझ्यूम हा तुमचा जो आहे हा डे टू डे मध्ये अपडेट करावा लागेल तुम्हाला. प्रत्येक लोकेशनसाठी अपडेट करावं लागेल आणि हे तुम्हाला डेली बेसिसवर करावं लागेल. तुम्ही एकदा रिझ्यूम अपलोड करून तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की तुम्हाला कॉल येतीलच. कारण मार्केटमध्ये आता
कॉम्पिटिशन एवढी आहे की तुम्हाला अप टू डेट राहावंच लागेल. आणि डिपेंड्स ऑन जेडी. एका रिझ्यूम वर तुम्ही डिपेंड नाही राहू शकत की तुम्ही एक रिझ्यूम मध्ये एवढे टूल्स टाकले म्हणून प्रत्येक वॅकन्सीला तुम्ही अप्लिकेबल आहात. तुमचा रिझ्यूम हा कंपनीच्या जॉब डिस्क्रिप्शनवर डिपेंड असायला पाहिजे. कंपनी म्हणते मला ऑटोमेशन पाहिजे, तुमच्या रिझ्यूम मध्ये फक्त मॅन्युअलच भरलेला आहे, मग कंपनी तुम्हाला कसं हायर करेल, कसा कॉल करेल? सो इट डिपेंड्स ऑन हाऊ कंपनी रिक्वायर्ड अँड हाऊ वी आर प्रोव्हाइडिंग द टूल्स अँड द नॉलेज टू द कंपनी. सो इट विल डिफर कंपनी बाय कंपनी. गॉट इट? ओके ओके, थँक्यू सर. ओके. आणखी कोणाला डाऊट आहे यामध्ये? इथपर्यंत समजलं सगळ्यांना की काय काय होणार आहे आपल्यामध्ये क्लासमध्ये? पूर्ण मॅन्युअल पासून शेवटी समजलं. हा सर. गुड. ठीक आहे. तर 3 ते 4 महिन्याचं ड्युरेशन. सिलेबस मी ग्रुपला तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके. प्रत्येक टेस्टिंगचा सिलेबस आपल्याकडे आहे. प्रत्येक पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला PDF शेअर करतो. तुम्ही गो थ्रू करा काय काय होणार आहे. आणि क्लासमध्ये ते सर्व आपण लेक्चर्समध्ये पूर्ण टॉपिक कव्हर्स करणार आहोत. ओके. सो दिस इज अबाउट द सॉफ्टवेअर टेस्टिंग. कोर्स ड्युरेशन 3 ते 4 महिने आहे. तुम्हाला मेन मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमेशन मध्ये टेस्टिंग मध्ये आम्ही 2 लोक शिकवणार आहोत. एक मी आणि एक अमित सर. ओके. 2 लोक तुम्हाला शिकवणार आहे. डेटाबेस API साठी आपण वेगवेगळ्या टेस्टिंग साठी आता गेस्ट लेक्चर बोलावत असतो. ओके. गेस्ट बोलावतो, त्यांच्याकडनं पण आपण नॉलेज घेतो, त्यांना शेअर करायला लावतो. त्या पद्धतीमध्ये त्यांच्या कंपनीमध्ये कोणते टूल्स यूज केल्या जातात त्या लेटेस्ट टूलवर तुम्हाला शिकवण्यात येईल. ओके. सो दीज आर अबाउट द गेस्ट लेक्चर्स. आणि गेस्ट दुसरे लेक्चर जसं हे तर आपलं तुम्हाला डेली बेसिसवर शिकवण्यात येईल सिलेबस. आणि आणखी गेस्ट लेक्चर आपले तसे पण होतात ज्या पद्धतीमध्ये आता 8 बॅच झालेल्या आहेत. 7 बॅच पर्यंत जेवढेही स्टुडंट प्लेस झाले आहेत त्या बॅच मधले काही कॅन्डिडेट्सना आपण इथे गायडन्ससाठी प्रोव्हाइड करतो. त्यांचं 1-2 लेक्चर आपण काय करतो इथे डिलिव्हर करायला लावतो. म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून कशा पद्धतीमध्ये क्लास स्टार्ट केला होता, नॉलेज कसं घेतला, प्रिपरेशन कशी केली होती, त्यानंतर इंटरव्ह्यू क्रॅक कसा केला होता, त्यानंतर कंपनीमध्ये कशा पद्धतीमध्ये काम सुरू आहे आणि आतापर्यंत जेवढंही नॉलेज घेतलेलं आहे त्या नॉलेजच्या बेसिसवर कंपनीमध्ये कशा पद्धतीमध्ये ते लोक डिलिव्हरेबल आहेत हे तुम्हाला इथे क्लासमध्ये 2 ते 3 लेक्चर्स आपण त्यांचे प्रोव्हाइड करणार आहोत. सो दिस इज अबाउट द गेस्ट लेक्चर. जे प्लेस झालेले स्टुडंट आहे ते तुम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करते. ओके. तर मी इथे ऍड करतो गेस्ट लेक्चर टॉपिक. ओके. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ते लोक त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील आपल्या क्लासमधले, बाकीच्या क्लासमधले नाही म्हणतोय मी. नाही तर तुम्ही म्हणाल सरांनी उचलून कोणाला पण आणलं आणि तो आपल्याला ज्ञान देतोय, असं बिलकुल नाही आहे. आणि इथे कोणी कोणाचं बढाई नाही करणार आहे. त्या लोकांनी स्वतःहून कशा पद्धतीमध्ये आता इथे कसं आहे क्लासमध्ये की तुम्हाला अशा ओढून ताळून नाही बोलावलेलं आहे. हे सर्व लोक एकमेकांच्या रेफरल थ्रू आलेले आहेत. याला इन्फॉर्मेशन मिळाली, त्यांनी क्लास जॉईन केला. क्लास जॉईन केल्यानंतर त्यांनी एक्सपिरियन्स केला. एक्सपिरियन्स केल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीमध्ये मेहनत केली. मेहनत केल्यानंतर जेव्हा कंपनीमध्ये ते लोक आता काम करत आहेत आणि एवढ्या कॉन्फिडन्सने काम करत आहेत की आता काही लोकांनी ट्रिपल स्विच मारलेले आहेत. ट्रिपल स्विच 12, 15, 16, 17 अशा पद्धतीमध्ये पॅकेज घेऊन ठेवलेले आहेत. असे पण स्टुडंट आपल्याकडे आहेत. असं नाही की मी हवेत गोष्टी करतो. जेव्हा ते लोक तुम्हाला इथे गाईड करतील तेव्हा तुम्ही त्यांना क्वेश्चन विचारू शकता. ओके. सो दिस अ ट्रान्सपरन्सी. तुम्ही कोणालाही कसाही क्वेश्चन विचारू शकता. सो नो डाऊट ऑन दॅट. ओके. सो दीज आर अबाउट द टेस्टिंग रिलेटेड इन्फॉर्मेशन अँड दिस इज अबाउट द क्लास रिलेटेड इन्फॉर्मेशन. सो 3 to 4 मंथचा क्लास राहील. 2 लोक आम्ही तुम्हाला शिकवू. ओके. क्लासचा टायमिंग जो राहील इव्हिनिंगला 8 ते 10 राहील.
8 ते 10 मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम राहतो का? इज देर एनी इश्यू फॉर क्लास टायमिंग 8 to 10 इव्हिनिंगला? इज इट ओके? ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला इथे 5 लेक्चरचे डेमो अटेंड करता येईल. ओके, लेक्चर्स डेमो. आता आपली बॅच स्टार्ट होते 1 तारखेपासून, म्हणजे आजपासून. संडेला सुटी, 3 ते 7 पर्यंत तुमचे डेमो सेशन राहतील. ओके, 5 दिवस तुमचे डेमो सेशन राहतील. 7 नंतर तुमचे रजिस्ट्रेशन चालू होऊन जाते. रजिस्ट्रेशन चालू आजपासून झालेले आहेत, पण तुम्हाला टेस्ट करण्यासाठी 5 डेमो अटेंड करा. देन फाइंड करा क्लास बद्दल कशी इन्फॉर्मेशन आहे, क्लासमध्ये नॉलेज ट्रान्सफर कशा पद्धतीमध्ये केलं जाते, त्यानंतर तुम्हाला टेस्टिंग बद्दल कोणती इन्फॉर्मेशन ही सुटेबल आहे आणि कशा पद्धतीमध्ये दिलं जाते, या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर तुम्हाला सोयीस्कर होऊन जाईल रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ओके, हे 8 ते 10 मध्येच होऊन जाईल. 1 लेक्चर मॅन्युअलचं, 1 लेक्चर ऑटोमेशनचं. सो 5 डेमो लेक्चर्स आणि 8 ते 10 आपला टायमिंग राहील. आणि त्यानंतर 7 मे पासनं तुम्ही रजिस्ट्रेशनला फ्री होऊन जाईल. रजिस्ट्रेशन तुमचं 1 मे स्टार्ट झालेलं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की 5 डेमो लेक्चर मी अटेंड करतो, देन आय कॅन डिसाइड whether need to join or not, then you can decide on the 7th May. Okay, then proper batch will start from 10th. Complete जिथं तुम्हाला स्टुडंट स्टार्ट होऊन जाईल 10 पासून तुमची प्रॉपर बॅच चालू होऊन जाईल. दीज आर द 5 डेमो लेक्चर्स अँड ऑन 10th वी विल स्टार्ट द प्रॉपर लेक्चर. असं नाही की 3 ते 7 मध्ये मी तुम्हाला प्रॉपर शिकवणार नाही. 3 ते 7 मध्ये आपण स्टार्ट करून देऊ, 10 पासून आपण कम्प्लिटली स्टार्ट करू. ओके, रजिस्ट्रेशन फी 25,000. ओके, इन्स्टॉलमेंट 2 इन्स्टॉलमेंट मध्ये 25,000 पेड करायचे 3 ते 4 महिन्याच्या ड्युरेशन साठी. आणि जे फर्स्ट रजिस्ट्रेशन असते, जे कम्प्लीट रजिस्ट्रेशन, की मला 25,000 मी सुरुवातीलाच पे करतो, त्यांना 10% डिस्काउंट. ओके, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. या बाबतीचे सर्व मेसेज तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. इथे मी तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू देतोय. 3 ते 4 महिन्याचा कोर्स राहील. टायमिंग 8 ते 10 राहील. 5 डेमो लेक्चर, 7 तारखेपासून रजिस्ट्रेशन चालू. 25,000 फीज राहील आणि 2 इन्स्टॉलमेंट राहतील. ओके, त्यानंतर जे पहिलं 25,000 फर्स्ट इन्स्टॉलमेंट मध्ये कम्प्लीट करतील त्यांना 10% डिस्काउंट इथे देण्यात येईल. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का विचारू शकता. सिलेबस तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. काय काय शिकवणार आहे आपण 3 ते 4 महिन्यामध्ये, काय काय इन्फॉर्मेशन होणार आहे आणि पुण्याचा रोड मॅप तुम्हाला सर्व आपल्या ग्रुपवर मिळून जाईल. लिंक तुम्हाला ग्रुपवर येऊन जाईल. प्रॉपर ग्रुप आपला डेमो जेव्हा चालू होतील तेव्हा प्रॉपर एक ग्रुप तयार होऊन जाईल, कारण की या ग्रुपमध्ये सर्व लोक जॉईन केलेले आहेत. जेव्हा क्लास चालू होऊन जाईल, जे परफेक्ट मेंबरचा हा ग्रुप वेगळा होऊन जाईल, त्या ग्रुपमध्ये इन्फॉर्मेशन डिलिव्हर केला जाईल. आणि सर्व नोट्स, कंपनी रिलेटेड इन्फॉर्मेशन, त्यानंतर गायडन्सची इन्फॉर्मेशन, त्यानंतर जेव्हा अकाउंट क्रिएशन, जेव्हा डिफरंट लिंक्स, ऑल विल बी प्रोव्हाइडेड ऑन द न्यू व्हॉट्सअप ग्रुप. ओके, टिल देन हा जो ग्रुप आहे हाच कंटिन्यू होईल. जी काही इन्फॉर्मेशन आहे याच ग्रुपवर येईल. सिलेबस याच ग्रुपवर, लिंक 7 तारखेपर्यंत याच ग्रुपवर. 7 नंतर नवीन ग्रुप आणि नवीन इन्फॉर्मेशन. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. काहीही डाऊट चालते, काय प्रॉब्लेम नाही. सोनाली, श्रीकांत, तेजस्विनी, समजलं का? हॅलो.
हाँ सर. Okay. You can raise your hand if you have any query. If you have any query, then raise your hand. No worries about that. Okay. ठीक है. I assume no one has a doubt till now. Okay. So this is our commencement, and we are giving the information about the 8th batch. We will start our batch from Monday, timing 8 to 10. First lecture will be information, and we can share you the message about the 2 lectures. Got it? Okay. Okay then. Till then, thank you guys. Have a good weekend, and we'll see you on Monday. Okay. Thank you. Bye.